मी खरं ते तुम्हाला सांगतो, नाकाला जायचं आणि गाडगं लपवायचं हे माझ्या ह्याच्यात बसत नाही. पण त्या विकृत माणसाला आणि त्या नराधमाला कायमचा तिथं त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. फाशीची शिक्षा दुसरी शिक्षाच नाही. कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये. त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे. प्रकारची आंदोलनं आणि वेगवेगळ्या प्रकारचे इशू महत्वाचे आहे लागेल तर आम्ही पुन्हा तिथे येऊ आणि या योजना पुढे कायमच्या चालू करू. मी खरं ते तुम्हाला सांगतो, ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं हे माझ्या ह्याच्यात बसत नाही. आणि त्यामुळं हे विरोधक अक्षरशः काही ना काही डोक्यामध्ये वेगळा विचार करतायत. त्यांना या योजना नकोय. आज या योजना इतक्या लोकप्रिय झाल्या की ते लक्ष विचलित करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं आणि वेगवेगळ्या प्रकारचे इशू महत्वाचे आहेत. त्याबद्दल दुमत नाही. त्याच्यात कुणीच पाठीशी घालणार नाही. त्याकरता आम्ही पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल अशा प्रकारची भूमिका स्वीकारलेली आहे. पण त्या विकृत माणसाला आणि त्या नराधमाला कायमचा तिथं त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ही पण ग्वाही मी आपल्याला देतो. या लोकांना फाशीची शिक्षा दुसरी शिक्षाच नाही. सिद्ध लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर ती मॅटर घ्यायची, चांगल्यातल्या चांगला वकील लावायचा आणि त्याला फाशी द्यायची. ही भूमिका या महायुतीच्या सरकारची आहे. राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय, तो लवकर मंजूर करून आणायचा आहे. माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये. त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच. हे केलंच पाहिजे. इतके नालायक काही काही लोक आहेत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलंय आणि कशा पद्धतीनं आज काही लोक नालायकपणा करतायत. आज कुठं कुठं काही काही घडतंय त्याच्याबद्दल अतिशय कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे. विरोधकांना त्यांच्या पद्धतीनं जे काही विरोध करायचा तो करा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे, त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी MD लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.